आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. एप्रिल झाला आजच्या प्रेस कॉन्फरन्स आमच्या बरोबर रेव्हेन्यू मिनिस्टर जेनिफर मोन्सेरात, हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे असत. आजच्या कॅबिनेटाचे मेन डिसिजन्स तुमच्या समोर दवरता. प्रपोजल फॉर द पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट वर्क्स गोवा स्टेट वर्क एडवायझरी बोर्ड हाजी वेगवेगळी प्रपोजल्स जे आमच्या समोर आशिल्ली एडिजन पीडीसी वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंसी वेगवेगळी जी वर्क्स एडवायझरी बोर्डा फॉर दी प्रपोजल्स इट इज अप्रॉक्सिमेटली 9 प्रपोजल्स आशिल्ले. ही वर्क एडवायझरी खंयची 12 कोटी 5 कोटी 7 कोटी अशी वेगवेगळी आसा. ताची डिटेल्स तुमचे कडेन येतली. सेकंड इट इज एन ओके आमच्याकडे हायरिंग ऑफ द पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल्युअर जाल्ले ते हायर करपा खातीर आमी घेतले. तिसरी गजाल लॅबोरेटरी टेक्निशियन आनी मायक्रोबायोलॉजिस्ट आमी पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द अपॉइंटमेंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर हेल्थान आमकां वेळच्या वेळी घेवचें पडटा म्हणून ते घेतलेले. हा दुसरें आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या अंडर आमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साउथ हाच्या खातीरचे सगळे परमनंट पोस्ट जे आशिल्ले हे परमनंट पोस्ट सगळे सँक्शन करून घेतले. एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल टुवर्ड्स द एमर्जन्सी मेडिकल पर्चेस फॉर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस फॉर द COVID-19 हाच्या खातीर आशिल्ले. 5 डेटा एंट्री ऑपरेटर एंड फॉर द इन्फोटेक कॉर्पोरेशन फॉर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस कोविड हाच्या खातीरच आमी ऑलरेडी घेतलेले आसा. गोवा इन्स्टिट्यूट फॉर द फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन गिफ्ट हाजे आमकां एक्टिवेट जावपाचे आशिल्ले खूब पयलीं जाल्ले ते अंडर द मायन सीएम चॅम्पियनशीप आमी ते अप्रुवल दिल्ले आसा. ताज्या उपरांत प्रोक्युरमेंट ऑफ द 4368 स्क्वेअर मीटर ऑफ द लँड ही तुवें पेडणे हांगासर फॉर द वॉटर सप्लाय ताच्या खातीर ती प्रोक्युअर केल्ली आसा. ताज्या उपरांत क्लीन गोवा सिस्टम म्हणजे बारीकशे पयलींचे पेंडींग उरलेले बिल फॉर हाऊसकीपिंगचे ते क्लियर केल्ले आसा. One, there is a Swedish Environment Research Institute on nomination basis आम्ही consultancy from the waste to energy हे ताच्या खातीर फायनलाइज केल्लें आसा. ताज्या उपरांत आमचे स्कीम फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ द टॉयलेट्स ही कितें आसली आमकां आमी आतां पर्यंत सगळे टॉयलेट जे आसा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत दिताले बट थोड्या जाणांक परमनंट स्ट्रक्चरचे टॉयलेट जाय आशिल्ले ताच्या खातीर एक वेगळी स्कीम डिझायन केल्या आमी जे त्यांचे इन्कम लिमिट आसा त्याच्यात एक तर स्वता टॉयलेट बांदचो पयशे रिएम्बर्स करचे दॅट इज अ वन. सेकंड अंडर द सुलभ शौचालय बांदून घेवचे जाय जाल्यार तांच्या कडल्यान 2 आणि तिसरे बायो टॉयलेटाच्या अंतर्गत आमी जे दिताले पयलीं तेच अशा पद्दतीन पयलीं फक्त कंपल्सरी अंडर द बायो टॉयलेट आशिल्ले म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आता 3 पद्दतीन म्हणजे हे टॉयलेट्स जे आसा घेवपाक शकता ही स्कीम विच इज एन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट PWD आणि पंचायत हाच्या सगळ्यांच्या बरोबरीन आशिल्ले. ताज्या उपरांत प्रपोजल फॉर द क्रिएशन ऑफ द न्यू पोस्ट इन सिटिंग ऑफ द DNA फिंगरप्रिंट्स सायन्स एंड लॅबोरेटरी एट वेर्ना होम डिपार्टमेंटाची. ताज्या उपरांत पेमेंट ऑफ द आउटस्टँडिंग फॉर द ओके रेंट 3 नंबर्स ऑफ द टुरिस्टिक इन्फॉर्मेशन सेंटर एट दाबोलीम आपले काउंटर्स जे तिनूय आशिल्ले ते आमी ट्रान्सफर केले फॉर द हेका आमच्या माझ्या खातीर नॉट GTDC ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक ट्रान्सफर केले. ताज्या उपरांत जो टॅक्सीचो जो इश्यू चल्ला म्हणजे तो तांकां थंयसरल्यो ज्यो येलो आनी ब्लॅक टॅक्सीज आसा तांच्या खातीर डिले जाला तितून आमी LMO टँक जो बसयलो पयलीं हांगासर गोवा मेडिकल कॉलेजीन ताका पोस्ट फॅक्टो एप्रुवल. ताज्या उपरांत ओके हे आयचे सगळे कॅबिनेट डिसिजन्स आशिल्ली. ओके दॅट इज द वन. सेकंड आमी सायक्लॉन जो आयलो त्या सायक्लॉनान जवळपास आमकां जवळ अप्रॉक्सिमेटली म्हणजे सगळो एक्सपेन्सीस जर काडीत जाल्यार 146 कोटी पर्यंत आमकां एक्सपेन्सीस डिजास्टर मॅनेजमेंटाच्या कारणान आमकां सगळे डॅमेज जे जाले पयलीं ताजो जर कॉस्ट काडलो जाल्यार इट इज अप्रॉक्सिमेटली 146 crores. हितून फक्त एकूच कॉस्ट जो आमी म्हणजे फिशींग बॅन जाले 3 दिसां खातीर ताजोय कॉस्ट जो आसा हो इन्क्लूड केल्लो आसा. हितून सगळे म्हणजे इलेक्ट्रिसिटीचो इन्फ्रास्ट्रक्चर खूब मोठ्या प्रमाणात एड्युकेशन डिपार्टमेंटाचो खूब मोठ्या प्रमाणात शाळा आनी हे ताजो शपर जाल्लो आसा. प्रायवेट लोकांचे प्रॉपर्टी डॅमेज जाल्ल्यो आसा. ताज्या भायर फॉरेस्ट डिपार्टमेंटाची डॅमेज आसा. फिशरीज डिपार्टमेंटाची डॅमेज आसा. एग्रीकल्चर क्रॉप हाजो सगळ्याचो ओवरऑल एस्टिमेट करून 146 crores वता. वी आर सेंड आमी ऑलरेडी हेजे नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंटा खातीर हाजो लेटरूय तयार केला. वी आर सेंडिंग दीस फॉर द नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट हाज्या खातीर आसा.
आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर तिच्या लिडरशिपीच्या सकयल त्यांनी सगळीकडे वेगवेगळे कडे स्वतः मॉनिटर करून डिझास्टर मॅनेजमेंटाची शी इज वायस चेअरमॅन फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट बट ती स्वतः सगळीकडे लक्ष दिताला. आमचो पॉवर मिनिस्टर हो स्वतः पर्सनली मॉनिटर करून सगळीकडे पॉवर. म्हाका खंत आसा एकूच की आमी 3 दीस सगळ्या लोकांक, कारण ह्या पद्दतीचो डिझास्टर 1994च्या उपरांत पयलेच फावटी अशा पद्दतीचो सायक्लोन गोंयांत आयलो आनी म्हाका खंत जाता की लोकांक 3-3, 4-4 दीस थोड्या जाणां कडेन पॉवर आमी रिस्टोर करपाक शकले ना, कारण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक कॉन्स्टिट्युएन्सीन 80-90 इलेक्ट्रिकल पोल म्हणजे 11 kV आणि बाकीचे 33 kV सुद्धा उमटून पडिल्ले, मोडून पडिल्ले आणि ताच्या खातीर परत रिस्टोर करपाक आमकां जी लोकल मॅनपॉवर लागता ती लोकल मॅनपॉवर आमच्या कडेन नाशिल्ली. आमकां भायरसून मॅनपॉवर हाडची पडली आणि वेगवेगळे प्रॉब्लेम आशिल्ले त्या खातीर थोडोसो उशीर जालो. थोड्या जाणांक उदकाचोय प्रॉब्लेम जालो. उदकूय बी आमी थोडे दीस रिस्टोर करपाक शकले ना, त्या बद्दल हांव खंत व्यक्त करता. म्हणजे एक बरी गजाल आसा, हांव मुद्दामून मेन्शन करतलो की गोंयांतल्या सगळ्या ग्रामपंचायती आसतले, म्युनिसिपालिटीज आसतले, अलॉंग विथ पीपल खुबश्या लोकांनी स्वताहून रस्त्यार देंवन गव्हर्मेंटाक मदत केली, सहकार्य केलें. आमच्या फायर टीम, पुलीस टीम, सगळे डिझास्टर मॅनेजमेंटाची टीम हांच्या बरोबर म्हणजे मामलेदार, डेप्युटी कलेक्टर्स हे सगळे रस्त्यार आशिल्ले. हांवूय पर्सनली मॉनिटर करतालो बट सगळ्या भागांनी गोंयच्या जनतेन स्वताहून मदत केली आणि स्वताहून हे सगळे क्लियर करपा खातीरय बी तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात मदत केल्ली आसा. त्या खातीर हांव लोकांचेय बी म्हणजे खूब खूब आभार मानता, कारण तेंच्यांनी ह्या पद्दतीचें सहकार्य आमकां दिलें आनी आमी परत एकदां आमचे डिझास्टर जे आसा पळय हे वेल इक्विप्ड करपाचें थारायलां. ऑलरेडी आमी काही डिसिजन्स जे आसा, काही इक्विपमेंट परचेज आसतले किंवा हे करपा खातीर आमी डिसिजन्स घेतलेले आसा. तिसरी गजाल एकूच डिक्लरेशन जे आसा आमी एक म्हणजे स्पेशल टास्क फोर्स फॉर द कोविड 3rd वेव्ह प्रिपरेशन हाच्या खातीर स्पेशल टास्क फोर्स हो आमी रिज्यूम केला. ताच्या अंडर द माझे चेअरमॅन इज मायसेल्फ CM, वायस चेअरमॅन ऑफ हेल्थ मिनिस्टर आसतलो आणि बाकीचे सगळे मेंबर्स असे ऑल टुगेदर 15 मेंबर ह्या स्पेशल टास्क फोर्स कमिटीन आसतले. हितून प्रायवेट डॉक्टर्सूय आसात आणि गव्हर्मेंट डॉक्टरूय आसा. ती कमिटीचे लिस्ट जे आसा हे हांव पब्लीश करता आणि ताच्या भायर देर वील बी द वन स्पेशल एक्सपर्ट कमिटी म्हणजे वेळच्या वेळी म्हणजे आता सेकंड वेव्ह आसा किंवा 3rd वेव्ह येतली जाल्यार डॉक्टरांची कमिटी जी प्रत्येक फावटी रिव्ह्यू घेतली आणि जेणे करून कितें चेंजीस करपाक जाय, प्रोटोकॉल कितें चेंजीस करपाक जाय ताच्या खातीर आमचो टीम डॉक्टर बांदेकर हेच्या सकयल एक एक्सपर्ट कमिटी डॉक्टरांची बी आमी काडल्या जी वेळच्या वेळी रिव्ह्यू घेत वयतली आमकां कितें चेंजीस करपाक जाय. त्याय कमिटीन काही आमचे प्रायवेट डॉक्टर्सूय आसा. अशा पद्दतीची दुसरी कमिटी जी आसा पळय ती आमी तुमकां ऑलरेडी पब्लीश करता दोनूय कमिटी. आमी दोनूय कमिटीनी पिडियाट्रिक्सांक इन्वॉल्व केल्ले आसा. स्पेशल टास्क फोर्स कमिटीनूय बी म्हणजे पिडियाट्रिक डॉक्टर्स जे भुरग्यांचे दोतोर जे आसा ते गोंयांतले नामवंत बालरोग तज्ञ आसात आणि गोवा मेडिकल कॉलेजींतले पिडियाट्रिशियनांक आमी इन्वॉल्व केला. कन्सिडरींग ज्या पद्दतीचे न्यूज येता की 3rd वेव्ह ही भुरग्यांक अफेक्ट जावपाक शकता, ताच्या खातीर गोंयांतलो इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्दतीन आमी म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट फॉर द पिडियाट्रिक्स हाच्या खातीरय म्हणजे प्रायवेट हितूंतले आमचो अपग्रेड करपा खातीर हे सगळे इनिशिएटीव जे आसा ते आमी ऑलरेडी सुरू घेतल्या आणि टास्क फोर्साची पयली मिटींग जी आसा ती आज सांजची 4 वरांचेर टास्क फोर्साची पयली मिटींगूय जातली. ओके. नेक्स्ट थिंग स्टेट कर्फ्यू खरो म्हणजे हेज्या दीस सोंपतालो सोमार दीस आमी डायरेक्टली 31st मे पर्यंत एक्सटेंड केला. फुडले आसा तशें 31 तारखेपर्यंत आसा त्याच पद्दतीन स्टेट कर्फ्यू जो आसा तो चालू उरतलो. वॅक्सिनेशन जे आसा पळय 18 years लोक मारगांवसान पणजे येता वॅक्सिनेशन घेवपाक तांकां स्लॉटा प्रमाणे वॅक्सिनेशनचो पुराय कंट्रोल जो आसा इट इज एन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आमकां खबर आसा एक्सेस वॅक्सिनेशन आमी मागत आसा. आमच्या कडल्यान जेन्ना एक्सेस वॅक्सिनेशन मेळटा तेन्ना वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा. बट आत्ताच्या घडीक जो ॲप कंट्रोल आसा पळय न्ही इट इज विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ताच्या खातीर तूं जें म्हणटा तें मडगांवच्यान पणजे, पणजेचो पेडणे हे सगळें जायत आसा. आमी म्हणजे तेजेर आतां आमकां थोडे दीस आमकां मॅक्झिमम वॅक्सिनेशन गोंयांत मेळासर आमकां ताची वाट. इट वोंट बी टू लेट आफ्टर. आमचो प्रयत्न चल्ला. आमी ग्लोबल टेंडरूय ऑलरेडी ग्लोबल टेंडर आमी फ्लोट करता जेणे करून आमकां वॅक्सिनेशन मॅक्झिमम गोंया खातीर घेवन
वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा. गोव्यापर्यंत लोक बऱ्यापैकी येऊन इथं की आता तुझ्या म्हणणं बरोबर आसा. हांवेनूय बी आमच्या डॉक्टर्स टिमीक विचारलेलें. आमचो वॅक्सिनेशन इंचार्ज डॉक्टर बोरकर आसा. कारण तेजेर आमी डायरेक्टली बॅन करूं शकना किंवा तांकां बंद करूं शकना. तुम्ही पे करून घेता वॅक्सिनेशन? आमी वॅक्सिनेशन फॉर द 18 to 45 हे पेड करून घेता. बट जो ऍप कंट्रोल इट इज विथ देम. किती रुपये काढपाक जातले? आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडे हो इश्यू फ्लॅग केला. ओके, लेट अस सी. सगळ्या स्टेटीनी असो विषय आसा. इट इज नॉट ओनली इन गोवा. Same situation will calm down in the next few days. प्रॉब्लेम काय ना म्हणतो कोणी घेतले तुका तेच सांगून दिले. आता रुटीनली जे सांगतले पळय न्ही, शेवटी आमी आडोवंक शकना. म्हटल्यार प्रॉब्लेम काय ना म्हणटा. आमकां आमच्या लोकांक दिवपाक जाय. वी आर कन्सर्न अबाउट इट. आमच्या लोकांक म्हणून तुका सांगले आमकां आमच्या लोकांक दिवपाक जाय हेजी चिंता आमकां आसा. ताज्या खातीर मॅक्झिमम वॅक्सिनेशन आमी आनीकूय खूब मोठ्या प्रमाणात घेतलें न्ही जाल्यार ताज्या खातीर आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन रेज केला. दिस इज द क्वेरी आमच्या लोकांक मेळपा खातीर. ऑर्डर वाढीतले तुम्ही गोव्यातल्या कारण लोकांना Same. हिशोब करून 5 लाख मागावं लागलं. Same. After looking at the overall situation and the things that you all have put in place and all, how do you look at the situation now? आम्ही थर्ड वेवच्या खातीर तयारी जी आसा पळय न्ही, इट इज एन अपग्रेडेड ICU फॉर द स्पेशली फॉर द पिडियाट्रिक्स. हाजो आमी ऑलरेडी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एडिशनल 60 बेडेड आमी पिडियाट्रिक ICU जो आसा पळय सुपर स्पेशलिटीन आमी एस्टाब्लिश करता. ताच्या खातीर आमी इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी रेडी करपाक घेतलेलें. So you all are well prepared, Milal. येस, वी आर ऑलरेडी स्टार्टेड. इवन दो आमच्या हांगासले पिडियाट्रिशियन कोण कोण आसा ते आमी लिस्ट आउट करता. जे रिटायर्ड जावन पिडियाट्रिशियन गेला तांचे लिस्ट आमी प्रिपेअर करपाक सुरू केला. They can work with along with the Goa Medical College. Any demand on the doctors who said we needed more manpower, what is the doctors guard and some. मॅनपॉवरची शॉर्टेज जी आसा पळय न्ही ही गोंयांत आसाच आसा. म्हणजे ज्या पद्दतीन आमकां नर्सीस जाय, पॅरामेडिकल फोर्स जाय, डॉक्टर्स जाय, आमी हेजूय सांगता की अगेन एंड अगेन वी आर एडवर्टायझिंग फॉर दॅट पर्पज. सेम जर न्यू आता थर्ड वेव म्हणटा ती भुरग्यां खातीर म्हणटा न्हू. सो थोडे डॉक्टर्स कितें म्हणटात की 18 to 44 आसा न्हू. सो 18चे चडशे लग्न जाल्ले आसा ना तेंचे भुरगे आसा ना. सो इट इज 25 to 44 केल्ले जाल्यार चड बरें आसता आशिल्लें म्हणटा. सो तू जे कितें म्हणटा पळय न्ही रे, हे हांव आनी तूं करूं शकना. हांव परत सांगता तुका. आनी स्टेट म्हणून हांवूय डिसिजन घेवंक शकना. ही डिसिजन टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाय देअर ICMR डिसिजन घेता. 31st पर्यंत कर्फ्यू वाडयता पळय न्हू. एक हायकोर्टान तुमचें पेटिशन एक एप्लिकेशन गेल्लें कोविड नेगेटिव्ह करची न्हू आनी एलिगेशनूय जाली विजय सरदेसाय. हांव एक गजाल परत सांगता. विजय सरदेसाय जो आहा पळय न्ही रे, ताका सद्या कांय काम ना. तो सद्या बेकार आसा. हांव तुका एक सांगता. ताका कसो आहा ताजो अजून राग जो आहा पळय न्ही कदाचित म्हणजे खरें गोंयकारपण कितें आहा तें हांवें दाखयलां ताका. ओके, आमी जी डिमांड केली खूब गोश्टीचो. हांव राज्य चलयता, हांव सरकार चलयता. म्हाका सगळ्या गोश्टीचो सारसार विचार करचो पडटा. आमी पयल्यान पयलीं जे लोकांक डिसिजन घेतलें एक 2-3 गजाली आमी जर सगळ्यांक बंद केल्ले. हांगासर येवपी सगळे ग्रॉसरी आयटम्स पयले ग्रॉसरी आयटम सोडून दी. मेडिसीन बंद जातले, ऑक्सिजन बंद जातलो आसलो, टँकर्स आमकां भायल्यान येता त्योच बंद जातले आसल्यो मरे. हे पळय हे कळना काय म्हणटा. द सेकंड थिंग ग्रॉसरी आयटम येवपाचो सगळे बंद जातले. तांदूळ बंद जातले, दाळ बंद जातली, भाजी बंद जातली, चिकन सगळे बंद जातले आसले. म्हणपाक खूप सोपें आसता, डिमांड करपाक खूप सोपें आहा. हे बंद कर, ते बंद कर. ठीक आसा. आमी पयलीं म्हणटा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गायडलायन कितें, आमी देशा पासून वेगळे ना. अरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गायडलायन कितें म्हणटा आमी तीच डिमांड करीत आसा. द सेकंड ठीक आसा. आमी तेंय म्हटलें आमकां पयल्यान पयलीं म्हणना फुडें मागीर ग्रॉसरी आयटम ऑक्सिजन पयल्यान पयलीं मेडिसिन्स अलाव केली, ऑक्सिजन अलाव केले, ग्रॉसरी आयटम अलाव केले. मागीर आमी म्हटलें की मागीर गोंयकारपणाचें जें सांगताले गोंयकारांक अलाव करून सांगलें हायकोर्टान. मागीर तशें तेंच्यांनी सांगलें हाव वी कॅन डिस्क्रिमिनेट. गोंयकारांनी भायले डिस्क्रिमिनेट कशें करतले. आयजूय तुका सांगता म्हाका कंटिन्युअसली फोन येता. म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळना. हांव दिल्ली अडकला, हांव हैदराबाद अडकला, हांगा अडकला, म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळना. लॅबाचेर इतको हें आहा. आमकां सांगपाक खूब सोपें ना रे. हे करूं नाका, ते करूं नाका. राज्य चलयता ताका कळटा. डेली 5,000 वर्कर जे फार्मा इंडस्ट्रीन डेली वेजीसचेर काम करतात ते डेली अपडाऊन करतात. फार्मा इंडस्ट्रीज बंद पडटली. जे येता वता काम करता ताका डेली खंयची मेळटली. म्हाका 72 अवर्स डेली लॅबान ते बाबडे खंयचे वयतले, कोण हाडटलो. म्हाका कांयच म्हणणें ना म्हाजें. पण शेवटी जर राज्य चलतलें, सगळें जर सुरळीत रित्या चलतलें. अरे लोकांच्या जीवन मरणाचोय प्रश्न आसा. लोकांक शेवटी कामूय करपाक जाय हाची गरज आसा. आमी हाजोय विचार करपाक जाय. सो कशें आसा तुका सांगता टिका करप खूब सोपें आसता. त्या खातीर निदान कशें आसा मरे भायर आसतना एक आनी भितर आसतना एक अशी 2 पानां जरी आमी करिना
तर ह्या राज्याच्या हिताच्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो हांव करीत आसा आनी अलॉंग विथ माय ऑल मिनिस्टर्स. सर अलॉंग विथ कोविड ब्लॅक फंगसाचो नवो धोको जालो तेजेर ब्लॅक फंगसाचो नवे आमचे कडेन 101 केसीस आयडेंटिफाय जाल्ले. मुख्यमंत्रीन ऑलरेडी म्हाका पयलीं म्हाका सगळ्यांक डायरेक्शन दिल्लें आसा म्हणून आयज जेन्ना मुख्यमंत्रीचे डायरेक्शन प्रमाणे HOD कडल्यान इनपूट घेवन आयज मुख्यमंत्री ते चेअर करतले मेन स्टेअरिंग कमिटी जी आहा जे ओवरऑल मॉनिटर करतली सगळ्या दृश्टिकोनात कोविडाचे संबंधित ब्लॅक फंगसाचो वेगळो तरेचो प्रोटोकॉल आनी मुख्यमंत्री पयर आतांच हांव मुख्यमंत्री चे मार्गदर्शन सकयल आमी आमचे SSP एक 20-25 बेडाचे एक सेपरेटली आमी वॉर्ड मुख्यमंत्री सांगलेले आसा ते करपाक फॉर ब्लॅक फंगस पेशंट्स in Delhi and other states they are bifurcating the COVID patients that are having black fungus and separately they are treating them so they don't mix up and it doesn't spread. There's a protocol वेगळो आसतलो. आयज तो प्रोटोकॉल जो हा तो आयज चीफ मिनिस्टरचे चेअरमनशीप सगळे डॉक्टर्स घेवन ते आमी डिस्कस केले वयतले आनी सद्याच्या परिस्थितीन डेथ जो जाला तो फक्त एकूच डेथ जाला ब्लॅक फंगसाचो गोंयांत. Same, just want to bring one to your notice. Are you aware something illegality is going on at Donapal beach? आयक आमचे CRZ आणि हे जे हा पळय ते मॉनिटर करीत आसा विषय तो. आय थिंक ते पळयतले. So government has given the permission for the shooting. That's what. गव्हर्मेंटान परमिशन दिवंक ना. So lot of shooting is going on in the coastal. गव्हर्मेंटान परमिशन बंद केलें. And one more thing. 2013 केस एक जाली ते तरुण तेज कॉलाचेर पळय न्हू तेच्या As a कोर्टीक fruit येयला आनी तेका निर्दोष तेंच्यांनी सोडला. तेजे स्टेट कितें फुड्यान स्टेप दितली? ऑफकोर्स म्हाका दिसता ज्या पद्दतीचो वर्डिक्ट आयला त्या पद्दतीन एका महिलेचेर अन्याय जाल्लो आसा. ज्या केसीच्या बाबतींत हो अन्याय जो आसा गोंय राज्यांत सहन केलो वयचो ना. म्हणटा वी आर फायलिंग अगेन्स्ट इन द हायकोर्ट. आमी त्या केसीच्या अगेन्स्ट हायकोर्टान वता आमी अपील फायल करतले तेच्या अगेन्स्ट एखाद्या महिलेचेर अशा पद्दतीचो म्हणजे हांव ऑलरेडी विथ जो आमचो एडवोकेट ती केस पळयता इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर्स ह्या सगळ्यां कडेन हांव उलयलो आनी गोईंग थ्रू दॅट वी आर अपिलींग दॅट इन टू द हायकोर्ट रोखडेच म्हणजे जाता तितके बेगीन आमी केस ही अपील करतले आनी ह्या हितूंतल्यान जर निर्दोश कोण बळी जाला जाल्यार सुटपाक दिवपाना. कारण हांवें पर्सनल लेवलाचेर हांवें कन्फर्म म्हणजे ज्या पद्दतीचे सगळे एविडन्स डॉक्युमेंट्स आशिल्ले त्या पद्दतीन निर्दोश सुटूच शकना. त्या खातीर गव्हर्मेंट इज फायलिंग दिस केस in the High Court. We are appealing into the High Court within short span of time. We are appealing it in the High Court. It is a very sad. अशा पद्धतीचो एखाद्या महिलेचेर अन्याय गोंय राज्यात सहन केलो घेतलो वयचो ना. Can we say as far as oxygen issue and all is concerned, everything is resolved now? Yes. 146 कोटीचं नुकसान झालंय. केंद्राने गुजरातला 1000 कोटी दिले. गोव्यासाठी काय केंद्राकडनं मिळालं? आम्ही ऑलरेडी सांगला की गोंयाकूय बी ज्या पद्धतीने निधीची हेल्प मेळटली. Health Minister, I just wanted one confirmation. Was that due to black fungus or due to COVID? No, there was one death in Goa which is reported in the state of Goa is due to black fungus and COVID. Both together. Both together. Generally, COVID patients, like if you see recently, article has also come up of white fungus. Right. So we are also trying to understand, and Honorable Chief Minister is monitoring the whole situation. That's why this task force has been created by the Chief Minister. Under that, there will be a committee of experts, but monitored by the Chief Minister. 100 डॉक्टर घेवपाचे आसले. 100 डॉक्टर तुम्ही घेवपाचे आसले. Already घेतले. त्यांचे किती इश्यू असले ते जॉईन. ओके. सो लास्ट मॅडम उलयतली 2 मिनटां. I would like to, as part of disaster management, I would like to thank the fire brigade, the police personnel, because they are the first responders, and all the panchayat, the municipality, and all the people actually who came out to help during this the cyclone. It was a very difficult situation actually for every constituency, every taluka. There was a lot of damage. But I think the fire brigade, being the first responder, did quite a good job, and also the Department of Electricity. They worked till about 3 a.m. and even 4 a.m. in the morning, restoring the lights and power for Goa. And since there were a team of like 4 or 6 people working in different places, the minister asked for more people to come from the neighboring state to help out with this situation. So on that regard, I would like to say thank you to all the departments. So a lot of Pradhan and also this thing feeling is going on. आमचे कन्सर्न मामलेदार आणि हे जे हा पळय रे दे आर व्हेरीफाईंग इट. So you will take the action on this shooting. Sir, you will take the action on the shooting. Sir. सांगला बरं तुका हे ते काम करतले कन्सर्न डिपार्टमेंट. Sir, just